माझी आज्ञा तुला आहे, मी ज्येष्ठ आहे. काही क्षण हिच्याशी मी प्रेमाचे काय करतो तोपर्यंत वनविहारासाठी निघून जा. म्हणजे मी वनविहारासाठी जाऊ आणि तू प्रेमाचे चाळे. ज्येष्ठ मी अधिकार मला आहे, त्या अधिकाराच्या वाणी सांगतोय. दादा तू हुशार आहेस असं वाटलं होतं, म्हणजे पण आता ना बोलण्याचा अर्थ ते काय बोलतोय हे काय योग्य नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय? एकच असं काय? तू मला वनविहारासाठी पाठवतोय आणि हिच्याशी प्रेमाच्या चाळे तू करणार. म्हणजे त्याच्यापेक्षा असं कर, काय ते आतापर्यंत तू माझ्या इच्छेची परिपूर्तता केली. आता एकच इच्छा ही छोटा तुला छोटा बंधू सामोपचारामध्ये तत्व आहे. सामोपचारा तुला आणतोय. हिचा नाद सोड, हिच्याशी मला सारा घडलं आहे एकासाठी आणि एवढा मात्र माझ्यासाठी. काय ते? थोडा वेळ निघून माझ्यासाठी थांब थांब कोणतरी इकडे इकडे मला सांग. थोडा दूर ज्येष्ठ मी आमच्या सानिध्यात एक सुंदरी आहे. या सुंदरीवर आमच्या सानिध्यात एक सुंदरी आहे आणि मी ज्येष्ठ असल्या कारणानं ही सुंदरी मला हवी आहे. याला जाऊन सांग ज्येष्ठत्वाचा मान त्याचा आहे, त्याला ती मिळाली पाहिजे. याला सांग सांग ज्येष्ठ आहे तो मुळीच नाही. कारण आतापर्यंत या इच्छेची प्राप्तीसाठी मी झटतोय आणि ज्या वेळी हिला इथं आणलं सुचविलं मी. त्याला जाऊन सांग तुला जर या विश्वामध्ये जगायचं असेल तर हिचा नाच सोड म्हणून सांग. तुला मारून टाकी मला या दादाला सांग तुझी दादाची दादागिरी उतरून ठेवायची. त्याच्या उद्देशाने आपला जन्म झालाय तो उद्देश सफल होणार नाही. एका सुंदर स्त्रीसाठी स्वतःच्या ज्येष्ठ वधूवर राहायचा तत्पर झाला. मी तुला जीवनात संधी देतोय. मला संधी? हा, अशी कोणती संधी? एकटी सुंदरी दोघांचा आपण जीव हिच्यावर होईल
उत्तर देतोय. जर प्रेमानं हिनं जर तुला वरलं असेल, ही तुझी. हा म्हणजे माझ्याशी हिनं प्रेम केलं. प्रथम संगीत तुला आहे. वा 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 वा. म्हणजे मी प्रेमाच्या हिच्याशी हितगुज केला पाहिजे आणि हिनं माझ्याशी केलं असं तुझं म्हणणं आहे. जमतंय तर बघ. जमतं म्हणजे प्रयत्न करून वयाने मी किती लहान आहे तुझ्यापेक्षा. जम ना. प्रेम असं करतात म्हणजे आतून आलं पाहिजे. म्हणजे हा मनापासून हळू 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 हे माझ्या आतून. आणि दादा मी हे काय करीन लागत आहे. सुंदरी आता जागेवर तू माझी मैना, मी तुझा पोपट. सुंदरी तू कोकिळा आणि मी तुझा लावलं काळ स्वतः तोंडाला लावला म्हणून सांगतो. काय म्हटलं काय म्हटलं पाहिजे. अरे प्रेमानं प्रसन्न केलं पाहिजे. हे कुणाचंही काम नाही. तुझी संधी आहे. आता गेली. आता प्रेम कसं करावं मी तुला सांगतो. हे सखे साजणी मन मोहिनी कामिनी प्रियतमे आतून नको मोती हळू नको मोती उधळू अशी डोलता नको मोती उधळू. कोण बंद कर. अशी डोलता नवी चंद्र नको
लावली. कुठे गेली रे ती? कोणती? ती रे ती. ती रे ती. पार्वतीची नावाची शाळा होती. काय म्हणता नाही? ए, नारायणराव! सांग रे, कुठे गेली? इथे आली होती. तिला आम्ही शिवशंकराकडून प्राप्त करून घेतली. काय म्हणता नाही? ही पार्वतीची शक्ती. नको मध्ये. आता मोठी कुठे गेली? दुसरा ते म्हणतो नसता. ही तुमची गती झाली. कुठे गेली? पण ती जिथं हो तिथून तुम्ही आणलात तिथं नारायण ज्या ठिकाणी ती गेली ना पुन्हा त्या ठिकाणावर परत घडतो. पुरेशे घेऊन या. पुरेशे तू जाईल. आधी माया आधी शक्ती आहे ती. याला पर्याय काय? याला पर्याय ना. हा. ती जरी तर यायला हवी. मग? ती स्वतः तर यायला हवी. मग काय केलं पाहिजे? असं करा ना. काय ते? शिवभक्त आहे ना शिवभक्त. हा. त्यांचा जर छळ झाला तर त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी स्वतः जातीविषयी तिला इथे घ्यावाच लागणार. म्हणजे तिच्या भक्तांचा शोधाला त्याची विटंबना झाली. नामदाबीशिवाय तोड उघडत नाही. आणि आला. नामदाबीशिवाय जर तोड उघडत असेल, भल्या, भल्या. आम्हाला येत नाही. वा! यांच्याकडून अधर्म करून घेतल्याशिवाय यांच्या पापाचे खडे भरल्याशिवाय यांचा नाश यांचा नाश होणार नाही. यांच्याकडून जेवढा पाप होईल तेवढं पाप करून घ्यायला हवं. भगवंत नाचलेला चांगला नाही तेव्हा जाता हरी म्हणा गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा. हरी म्हणा
नाही. बोलण्याची इच्छा सुद्धा नाही. अगं पण झालं तरी काय? काय झालं म्हणे काय झालं हे मला विचारताय. एकदा तुमच्या मनाला विचारून पहा म्हणे काय झालं. कीर्ती, मी फक्त तुझा हात धरला होता, स्वतःच्या धर्मपत्नीचा हात धरला होता, अन्य कुणाचा नव्हे. मग झडकारलास का? त्याला सुद्धा कशाच प्रकारचं कारण आहे. असं कोणतं कारण? आपण भगवंत नावाचे होय, या विश्वासाठी आपण जरी देव असला तरी पर्यायी माझे स्वामी आहात. अर्थातच. मग मला सांगा हो, आठवा तो प्रसंग ज्यावेळी भक्ताने आपल्या समोर इच्छा प्रकट केली की आदिमाया आदिशक्ती प्रेम रूपात आपल्याला हवी आहे, त्याची शस्त्र मिळून तुम्ही पलायन केलात आणि मला एकटीला सोडून तुम्ही निघून गेलात. मला सांगा तुम्हाला काहीच वाटलं नाही. या विश्वासाठी आदिमाया असले तरी पर्यायी तुमची पत्नी होते. अर्धांगिनी म्हणून आपली शपथ घेतली पण तुम्ही मात्र माझा त्याग करून निघून गेलात. मग कीर्ती, यावेळी इथं कशी याचा विचार तू केलास? दूषण देऊन मला मोकळे होतेस. मला यावेळी काहीच सुचत नाहीये. मला सुचतोय तो माझा अपमान. एका भक्तांकरवी माझा अपमान मी काय केलं नाही तेवढंच सांग. तुम्ही एकच तुझ्यासाठी शस्त्र हातात घेतलं, त्याच्याची प्रतिकार नाही केला. मग माझा कर्तव्य मी कुठं चुकलो? आपण आपल्या कर्तव्यात चुकला आहात. आपण तिथपर्यंत होता तिथून पलायन केलं. पर्यायी तुमची पत्नी तिथे होते. पण मला सोडून आपण का हो गेला. देवा ए! देवा काय झालंय? काय? तुम्ही तिचं रक्षण केलं पण तुम्हाला किंमतच नाही हो. वारे तिला नाला. पटवून जाईल. ए, गिरजाई! काय झालं काय समजली? तेच मी म्हणतोय, योग्य ते समजले. पत्नीने आपल्या जागेवर राहायला हवं, बरोबर आहे. तिचा मान ठेवायला हवं. पत्नीला आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं पाहिजे. बरोबर आहे. पत्नीच्या आई, पुढं माझ्या बोलता आई उपयोगाचं तुला नाही. पुत्र आहे. मग पुत्र ना मग प्रथम मातेकडे येता क्षणी मातेकडे येणार की पिताकडे कसं येणार? आहे, माता आणि पिता दोघेही हवेत. पण आई कुणी काय म्हणतोय? काय म्हणतोय? वास्तविक परपुरुषाचं स्मरण यांनी केलं कसं? तेच म्हणजे आई लोकांच्या मस्तकाला लावून आई घेतले. आई तू शांत राहू नको. ए, नारदा! मला इकडे ये असा. काय ते? मला सांग. मला वाटतं हा दोन्ही बाजूने जेवायला आलाय. नाही, भक्त श्रेष्ठ आहे. हा. हो, मग भक्ताच्या इच्छा परिपूर्ण कुणी कराव्या? वास्तविक देवतानेच करायला हव्यात. बरोबर आहे ना? हा. मग या देवानं त्याच केलं. आणि सुंदर आहे. ज्याची भक्ती केली त्या भक्तांसाठी अजिबात देवाने गरज पडतो येणार नाही. वाटेल ते करा. आधी मला आदिशक्ती मला बाबा इकडे ये. काय ते? तू आई कोणाच्या बाजूने माझ्या बाजूने की बाबांच्या ही बाजूने. आई तुझ्याच बाजूला आहे. मग एक लक्षात काय ते? ठेव. बाबांना जाऊन सांग, तुझ्या पितांना जाऊन सांग की मी लाडी कोणी जरी मला लावला हो, हो. असता ना तर ही पार्वती माता कशी तुमच्या बरोबर कैलासवर येणार आई, नाही. पिताजी पिताजी ती काय म्हणते? काय म्हणते? तुम्हाला काय वाटलं? काय वाटलं? तुम्हाला काय वाटलं? आधी माझ्या आदिशक्ती वाटली वाटली तुम्हाला. माझी महती तुम्हाला कळली नाही. माझी महती तुम्हाला कळली नाही. माझ्या मस्तकी खाली गंगा आहे. माझी गंगा आहे, हिची मला गरज नाही. असं असं होय. आई आई काय झालं हेच मी म्हणतोय बघ. हे पहा आई, पिताजी काय म्हणतायत? ही जाते ना जाऊ दे. हे गेली तर काय झालं? माझी दुसरी आहे ना डोक्यावर. आणि एवढं नाही आई, खरं छप्पन. काय बोलतोयस काय आणि ती डोक्यावर आणि तू पायाजवळ. म्हणजे ज्यावेळी भगवंतांनी माझी प्रगट केली आज माझी योग्यता पायाजवळ आणि तिची गंगा मस्तकावर. इकडे ये. पितांना जाऊन असं सांग. काय सांगू? पितांना जाऊन असं सांग. काय सांगू? जिला डोकीवर घेऊन मिरवतात ना, जिला डोकीवर घेऊन मिरवतात ती एक वेळ माझ्या चरणावर पडेल आणि तेव्हा तिची योग्यता कळेल. काय म्हणे गंगा? आई काय म्हणते? घेऊन बसा. तुला जायला सांगितलं. आई काय म्हणते? काय म्हणते? मी माझ्या माहेरी जाणार. हा. पण तिला डोक्यावर घेऊन तुम्ही मिरवता ना, काय तिला आणि बोलतोस? तुम्हाला एक दिवस बोलतोस? कळलं पाहिजे. माझी योग्यता तुम्हाला कळली नाही. माझी योग्यता असं कळली. जर असं, मी जरा जायला सांग. मी म्हणतो. आई काय झालं दे ताई. दोन्ही बाजूचं जेवत नाहीयेस ना. नाही नाही नाही. इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे. आई मग ए, दादा! तिकडे! ए, अरे इकडे! मला सांग काय ते? आईवर जीव आहे ना हो. मग आईला सोडून कुठे जायचं नाही. तुझ्यासाठी वाटेल ते घरी बाबा, पळ कुठे पळ कुठे. काय म्हणते ना
इथं कोण घेऊन आला तुला? तुम्ही घेऊन आलात. मग तुला जाण नाही? तुमचं नाव सांगण्यासाठी तुम्ही घेऊन आलात. काय मला ते? माहितीये, तुम्हाला वाटत नसेल की मी तुमच्या सभेत तुमचा हात धरून कैलासपर्यंत ए, जाते. किती? काय ते? ऐक म्हणतोय. काय ते? तुला काय वाटलं? काय वाटलं म्हणजे? अगं त्यांना काय तुला वाटलं देखील म्हणजे? जन्म दिले. काय वाटलं म्हणजे? शिवाची शक्ती दिली. हा? शिव नटला गार्धनारी नटेश्वरानं. पहिला अर्धनारी नटेश्वरीला सोडून टाकलं तुम्हाला काहीच वाटलं नाही. फकीर जर तुम्हाला ओळखलंच नाही. भक्त काय तर म्हणते? दिलं ते कशा स्वरूपात? काय? दिलं ते कशा स्वरूपात? तर माया स्वरूपात त्या दानवांना दिली. कारण भक्ताची इच्छा परिपूर्ण झाली पाहिजे याच्याच साठी मी केला होता तो अट्टा. आई, आई, आई. आणि एवढंच आहे. आणि काया स्वरूपात तुला मी इथपर्यंत घेऊन आलोय माझ्या कैलासापर्यंत. ज्यावेळी तुम्ही मला सोडून गेलात त्यावेळी तुमच्यावर विश्वास तरी माझा कसा असेल. मी तुम्हाला शेवटचं सांगते, वाक्यात तो अट्टहास करा. या आदिशक्ती साक्षात तुमची भक्ती तरी असले तर तुमच्या भांडण्याला होकार देऊन कैलासपर्यंत कधीच येणार नाही. कधीच येणार नाही. काय ते? यावं लागेल. यावं लागेल. त्यापेक्षा हिमालयापर्यंत जा. मगाशी गंगेचं कौतुक मला सांगत होता. काय होईल गंगा डोकीवर बसा. एक लक्षात ठेवा, तिच्या नावानं तेव्हा मिळवताय ना ती गंगा एक दिवस तुमच्या चरणावर पडेल तेव्हा तुम्हाला माझी मूर्ती कळेल. समजलं? चरणावर पडण्यासाठी ठेवली आता आहे. शांत घे. अगं चरणाची दासी जर कोण असेल तर तू आणि सदैव सदैव माझी नजर तुझ्यावर पडावी याच्याच अभिलाष ठेव. तुला पायाशी जागा दिली एवढा पतीचा मान ठेवला पतीचा गेला. मान? हो. अहो, माझा मान माझ्या बांधवांचा विचार तुम्ही केलात. अर्थातच. त्या असुरांच्या समोर माझा त्याग करून तुम्ही निघून गेलात. हा? अहो, तुमचा विरह मला सहन सुद्धा झाला नव्हता. काय म्हणा? जे दिवस तुम्ही गमावले होते केवळ विश्वाची जमिनी मला भांडण बाकी आहे. पण मला काहीच वाटलं नाही. मग गिरजा तू प्रतिकार केलास की नाही त्यांना? प्रतिकार केला. मग काय झालं त्या प्रतिकाराचं? त्या दानवांना तू शिक्षण घेण्यासाठी तत्पर झाली. आई. त्या प्रतिकाराचं काय झालं? का माघार फिरले? काय मागचं काढण्यापेक्षा पुढे काय करावं ए नारदा, हीच संधी आहे. शंभू महादेव तापले. अहो स्वामींनी कैलासपर्यंत जाण्यासाठी अट्टहास धरलाय. भक्ताची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून होय काय? भक्तांनी आमचा मोठेपणा वाढविलाय. आता आपण हे ठरवूया ना. आई ए नारदा, रमणा, हो गोड्यात बोलू नको. संधी चालून आली आहे. आई समोर बोलतोयस तू. अजिबात खोटं नाही. मग काय करायचं ते मला सांग. आई तुझा एक भक्त आहे. भक्त असा कोणता डाव टाकू? काशी क्षेत्री एक भक्त आहे. काशी क्षेत्राचा माझा भक्त राजा सुरत राजा सूरज निसिंग भक्त माझा भक्त खुश. आई सर्व आहे ग. सुखद तर आहे ना? पण पुत्र नाही. अरे 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 तेच एक शल्ला आज माझ्या मनाला टोचतंय. मग त्याचा इथं काय संबंध? हो गिरजा, चालून आला योगायोग. हो, हे काय बोलतोय? तो भक्त ना पुत्र कामेष्टी यज्ञ करतोय. म्हणजे माझा भक्त पुत्र कामेष्टी यज्ञ करतोय. यज्ञाचं यजमान पद आपल्याला दिलंय. हो आणि समजा त्याची इच्छा जर पूर्ण झाली नाही तर तो तुम्हाला कलंक आहे. बरोबर आहे तुझं म्हणणं. तेव्हा याच्यासाठी काय करावं तेवढं मला सांग. अट तर मी यायला हवी. या कैलासी यायला राहायला हवी. हा, हा. इच्छा पूर्ण करा. अरे हो, बरोबर. शोभलाच रे या मातेचा पुत्र शोभला. बोलताय. रमणा, आता बाजूला हो. आता काय शेवटचं विचारतोय. माझ्या समोर येतेस की स्वतःच्या माहेरी जाते? तुमच्या समोर येते. हा? पण माझी एक अट आहे ती अट तुम्ही पूर्ण करायला हवी. गिरजे, काय ते? ओठ. अशी कोणती? मग ऐका तर. हं? त्या तुमच्या भारीनं तुमच्या समोर कैलासपर्यंत यावं असं तुम्हाला वाटत असेल हा. तर माझी एक इच्छा पूर्ण करा. अशी कोणती इच्छा? मग ऐका तर अशी कोणती इच्छा? काशी नरेश राजा सुरज पुत्र कामेशी यज्ञ करतोय. माझ्या भक्ताला पुत्र संतान नाही म्हणून काशी नरेश राजा सूरज याने पुत्र कामेची यज्ञ केलाय. मग माझ्या भक्ताला पुत्राची प्राप्ती करून देण्यासाठी तुम्ही हाती घ्या. हो, एक वेळ हाती घ्या. एक वेळ माझ्या हातून अपराध घडला. काय? त्यावेळी दुसऱ्या जणांसाठी तत्पर झाली. मग आता तुझा देवा भक्त आणि माझे देवा भक्त नव्हे? भगवंता, जर कैलासपुरात घ्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर माझी इच्छा तुम्हाला पूर्ण करायलाच हवी. अन्यथा कैलासपुरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. अरे, काय ते? मग यावेळी भक्ताची महती कळली हो, भक्तांनी आमचा मोठेपणा वाढवलाय. म्हणूनच त्या काळात कृतांतला दिलं होतं आणि ते असं मिळविलं. मग माझी इच्छा पूर्ण करताय ना? निश्चितच. होय म्हणा. अहो, मग एका पायावर एका
तुला माझे नाव काय? होय म्हणाला काय हरकत नाही. मोठं भांडण करू नको. आता गोड बोलायला हवं. अहो हा, इच्छा पूर्ण करताय ना? इच्छा पूर्ण केली जाईल. हा याला कारण याला कारण तो आहे. राज करतोय तो पुत्र कामेष्टी यज्ञ. बरोबर आहे. आणि पुत्र कामेष्टी यज्ञाचं फलित दिलं पाहिजे. आणि म्हणूनच हा, माझ्या इच्छेची पूर्तता आपण करा. पण गिरजे आनंदाने तुमच्या समोर येते. प्रत्येकाचा भालपट लिहिला जातोय. सटवीकडनं त्याचा भालपट लिहिला जातोय. कोण्याचा भावार्थ? हे नारायणराव, हो 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 बरोबर आहे बरोबर आहे. मग 6व्या दिवशी सटवी त्याचा भाग्यरेखा लिहिते. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण त्या राजकर्त्याच्या जीवनात संतती सुख नाही. हा भालपट आहे. पण तरी सुद्धा हा पुत्र कामेष्टी यज्ञाची मागणी. हो म्हणून पुत्र देईल, पण त्यानंतर मी जबाबदार नाही. त्यानंतर आलेल्या सैन्याला तू समजलाय का? नाही मला. माझ्या भक्तांसाठी वाटण्याची करण्याची तयारी आहे माझी. आई बरोबर आहे. हो आणि म्हणून भक्तांसाठी सत्य आमचं कर्तव्य. आमच्या आत्मा आणि म्हणजे ईश्वर हे दोन शब्द जोडले गेले आणि आया शब्द तयार झाला आणि तेच करणार आणि ऐकणार शब्द आणि देवा एका गावाचं बाळा जन्म देण्याचा कर्तव्य माझ्याकडे तो उद्याचा नामकरण विधी समारंभ आहे आणि हा नामकरण विधी समारंभ आम्हाला मोठ्या थाटामाटात करायचा आहे आणि म्हटलं प्राणेश्वरांचे जाणं झालंय ते प्रत्येकाला निमंत्रण देण्यात आले पण आपतेष्ट सगळी सोयऱ्यांनी प्रत्येकाने यायचंय तेही आमच्या बाळाच्या बारशाला आणि म्हणूनच या आग्रहाचं निमंत्रण घेऊन तुम्हाला साजऱ्यांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगावं आमंत्रणाचं निमंत्रण घेऊन शेजाऱ्यांनो साराजनीनो शेजाऱ्यांनो साराजनीनो जागेला
साम्राज्य बाळाला माझ्या स्वाधीन कर. स्वारी कशाचं? त्याला सुद्धा कळलंय. असं कोणतं कारण म्हणून? या बाळाला मी माझ्या पताव घोडापर्यंत घेऊन गेलोय. घंटा घे. आणि हिम्मत तुझ्या आली तरी कशी? याला सुद्धा कारण आहे राजकर्त्या. कारणाशिवाय तुला घडत नाही. कारण आहे का? सम्राट पाता बोलातून आलोय. याला कारण जर कोणतं असेल तर तुम्ही त्या देवतांची भक्ती करायला आणि त्या देवतांच्या योग्य करून तुम्हाला हे बाळ मिळालंय. हे बाळ नष्ट करण्याचा आमचा हेतू आहे. याच्यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय. या बाळाला घेऊन मी जाणार. झालं कुणाचं बरं तुला पावत नाही? बोला नाही. तुझं लग्न झालं? माझं लग्न झालं नाही म्हणून इथपर्यंत आलो होतो. पण झालं काय? यावेळी तू आला. असं मी का विचार? लग्न होऊन बाळ होण्याचं सुख त्याच्या पदरी पडतं. तोच या मुलाची माया ममता ओळखू शकतो. मला ते सुख नकोय. मला सम्राट एकच माझ्या बंधुत्वाचं आणि माझं एकच ध्येय आहे. ते कोणतं जर असेल तर सम्राट तुम्हाला देवतांची जी तुम्ही भक्ती करता त्या देवतांची भक्ती बंद झाली पाहिजे. मी तुला शेवटचा बजावितोय. माझ्यातून तुझं आजही होण्याचे तुला वाटत असेल. कोण तू नाव काय तुझं? या पाताळ बोलातून आलेलो पाताळ बोल रे. हसू नको, इथं मारील तुला. मरणाची आणि मरणाची भीती आतापर्यंत जीवनात मी केव्हा ठेवली नाही. पण याच्या पुढे मात्र मारूनच तुला जाईल हे मात्र खरं. पण सांगते आता नाव सांगण्याची गरज नाही. नाव सांगायच्या अगोदरच तुला खेचून मारलं. काय म्हणलं? नावाचं आलंय. जाती तसं तू बिनकामाचे जगाला मी दाखवून देणार. हे महाराज करत्या आतापर्यंत शक्ती समर्थेच्या जोरावर कालांतरित तुला त्या जगात आलोय. एकच केलंय तर सम्राट आमच्या पिताने
त्यांचा जो झालेला धडधडजंप त्या अपराधा सूड घेण्यासाठी त्या देवतांवर स्वारी केली. त्या देवतांवर स्वारी केली ते झालं का? नारद मुनीने सांगितलं की तुम्ही भक्ती करता, त्या भक्तीचा श्रेय त्या देवतांना होतंय. ती भक्ती बंद झाली पाहिजे. तू एकच करवा दोनच कर, त्याच्याशी माझा संबंध नाही. तिसरं कोणीतरी मार्गदर्शन करतोय, पण मार्ग कोणता याचा विचार करावा. सांग काम्या म्हणून तुला अशी शेतून मार्गेश्वर जीवनात जेव्हा मला ते तुला सांगून बघा झालाय. म्हणून सांगतोय जीवनात जर तुला सुखाने जगायचं असेल तर या बाळाला माझ्या स्वाधीन कर आणि चालता होय. अरे तू जर जिवंत राहिलास काय मी सुखानं जगणार. राज्याला लागले की ठेकून मारण्यासाठी स्वतःच्या पावलाने त्वर आलाय. पुनश्च इथून सुटला थोडी दान यांची आता पुढची तयारी करायला हरकत नाही. निश्चितच उचला आणि घेऊन चला. त्याची तयारी करीनच करीन, माणसं घेऊनच आली. पण तत्पूर्वी तुझी तयारी करण्यासाठी पर्यंत काही काळजी करू नका. काय आहे? आमची तयारी चालू आहे आणि ती सुद्धा माझ्या बाळाच्या वारशाची. आता तुम्ही योगायोगानं आला, नाव सांगा, उद्या यथेचे भोजन करा आणि घरी चला. निश्चितच ज्या हेतून उद्या शाळेत परत आलो तो हेतू साध्य केल्याशिवाय माघारी जाणार नाही. हा तुमचा कोण? हा माझा कनिष्ठ भ्राता नावयाचा कृतांत. आपली ओळखी? माझं नाव काळांचा पत्ता फुलाच्या ठिकाणी माझं वास्तव्य. तुमच्या नावात एक मला आवडलं, शेवटी अंत अंत लिहिलेलाच आहे. ज्याच्या नावातच अंत येतो आता काय जगणार आहे. निश्चितच कदाचित तुला वाटलंही असेल अंत तू ऐकलास तो अंत, पण नावात अनंत आहे आणि अनंत कधी संपत नाही याची तुला कल्पना नसेल. नावात अनंत आहे
ठेव. पण जो समोर उभा आहे हा. याची रूप अनंत आहे. वेगळी रूप दाखवायची वेळ आणू नकोस. तत्पुरीतून माघारीचं जाईन पण केव्हा? मी प्रथमच तुला सांगितलंय इथं आलोय स्वतःचा हेतू साध्य करणार. ज्या देवतांची भक्ती तुम्ही करता त्या भक्तीमध्ये खंड पडणार. ज्या सुखामध्ये तुम्ही लोटाल त्या सुखावर विरदार घडणार. नंतर पुन्हा क्षमा जाणार आहे. ज्या देवाची आम्ही भक्ती करतो तेवढ्या दिवसापासून ज्या शंभो शिवशंकराला भजीला पूजिलं त्यामुळे तुमचं काय अडचण? अर्थ एकच. देवतांची तुम्ही भक्ती करता देवता प्रबळ होत आहे. परिणामी आम्हा दानवेश्वराला पराभव होतोय आणि त्या पराभवाचं खंडन आम्हाला करून देवतांचा अभिमान करायचा या उद्देशाला इथपर्यंत आलोय. मी एक तुला संधी देतोय. बाळाला माझ्या स्वाधीन कर. आणि असं झालं नसेल कोण प्रसंग तुझ्या जीवनात हा कालांतर निर्माण करेल याची तुला कल्पना नसेल. बाळ माझं आहे. तुझ्या स्वाधीन करायला तुझा मी आज्ञांकित नव्हे. आणि तुझ्या घरी येऊन मी जर का तुला अशी आज्ञा केली असता तुझा पुत्र माझ्या स्वाधीन कर तू काय माझं आदर स्वागत केलं असतं? मग जर देत नशील कोणत्याही प्रकारे प्रतिकार करण्यासाठी तत्पर हो. मी सज्ज दानवेश्वरा ज्या देवाची आम्ही भक्ती करतो आमचा वैयक्तिक मूलभूत अधिकार येतो. आता माझ्या भक्तीमुळे तुला उपद्रव होतो. आज तुझा कर्म हो मग तुमच्या कुकर्माचं पाहतो आणि तुमच्या दैवाचा दोष तुम्ही माझ्या माती का फोडता? नाग लावल्याशिवाय तोंड उडत नाही. भक्तांचा छळ केल्याशिवाय देवताला चाललेला नाही. आणि ती नाव देवताला आणण्यासाठी इथपर्यंत आलोय. बऱ्या मुलाला माझ्या स्वाधीन होता की नाही ते सांग. नाग दाबल्याशिवाय तोंड उडत नाही अगदी तिवार सत्य आहे. पण हे माझ्या बाबतीत नाही. तुझ्या बंधूला मारून तुझं नाग मी दाबलेलं आहे. आता तोंड उघडायच्या अगोदर जिवंत जा. मग आलोय तो तोंड उघडण्यासाठी तिथं आलोय. बऱ्या मुलाला माझ्या स्वाधीन पाहतोय की नाही ते सांग. जिवंत जाईन तुला. आणि ते करण्यापूर्वी तुझे दोन्ही हस्त जितक्या तिथं छेदल्याशिवाय राहणार नाही. प्रेताची बळी करून तुझ्यावर साहित्य नाचण्याचं कार्य राजा सुरत करणार आहे. आणि ते करण्यापूर्वी दोन्ही पाय छेदले जातील असा विचार कर. अंगाची वर्गणा करण्याची सोय मला नाहीये. मी मूर्तिमंत कृतीचा शास्त्र आहे. तुला झालेला अहंकारी सत्ता आणून पडायला मला किती सावे लागणार आहे. आणि ते करण्यापूर्वी तुझ्या देवाचे छिन्न विच्छिन्न तुकडे करून कलेकाला मेजवानी देण्यासाठी तत्पर होईल. मग तुझ्या पराक्रमात तुझं का मला झाला अशी काय करशील? याच तुझ्या गर्वाधारण करून तुझी सत्ता आणून पडण्यासाठी सत्ता
हत्ती असताना रणागडी मला दगा दिला. मी पराजित झालोय. पराजयासारखं वीराला दुसरं मरण नाही. पण ती क्षमा करतो म्हणे. का परमेश्वरानं आजच्या दिनी माझ्या मध्ये अपयश घातलं. मी तुझ्या तुझ्या हात मथरतोय. किंवा द्यायचा असेल तर एकच माझ्यासाठी नाही. असं काय वाटल्यात माझ्या देहात 1000 तुकडे. माझ्या बाळाला कुठलीही इजा पोचू नको ही एक प्रार्थना करा. नाही एवढे कामाशी तुला काही परमेश्वरा कुठलाही अन्याय नसताना काय मला नाही तू एक राज करतायस. आतापर्यंत काही जणांना तू शासन केलंयस. शासन म्हणजे काय आणि ते भोगणं याची प्रचिती तुलाही आली पाहिजे. मी राजा नसून तुझ्या पायाचा पाईक समजेन. आज माझी सेवा करेन जीवनात. पण या क्षणी एकच माझी विनंती आहे. माझ्या बाळाला माझ्या पत्नीला सोडून चिमुडा बळावाय कोण माझी तुला विनंती आहे. माझ्या बायकोशी बोलू माझ्या बायकोला मला विनंती करायची आहे. मी तुझ्याजवळ हात जोडतो. माझी चिंता करू नको. या राज्याला वारस हवाई वंशाचा विवाह आहे. मग प्रयासानं तुला मला लागलेला करंट आम्ही दोन फरेल आहे. वाहन जवान म्हणून होणारी तुझी निर्माण तुला मी ऐकू शकत नाही. तिची पूज उजळी गेली आहे. एवढ्या मोठ्या प्रयत्नाला तिला वारा जन्म दिलाय. माझा रक्त त्याच्या अंगात संचार करताय. माझ्या मनामासाचा गोळा मला जिवंत हवाय. माझ्या आलेल्यानं माझ्या पुत्र मला जिवंत माझी माता असा विचार करू नको. ते बाळ त्याच्या स्वामीची माझ्या
म्हणता निघूनही गेले. सैतानानं माझ्या बाळाला घेऊन गेलाय. माझ्या बाळाचा शेवट. परमेश्वरा कोहिनूर हिरा माझ्या जीवनात पदरी टाकून तू हिरावर घेतला. माझा बाळ जगातून गेला. माझ्या बाळात पण माझं जगणं अशक्य आहे. माझं बाळ मला सोडून माझ्या बाळाचं विचार करू शकत परमेश्वरातून संपविला आहे. बरीच वर्ष पुत्र प्राप्तीसाठी संतती प्राप्तीसाठी अगदी अधीर होते. अजून नामकरण सोहळा झाला नाही. तो माझा बाळ माझ्यापासून गेलाय. ठीक आहे, जगून तरी काय करू. त्या परमेश्वरानं ही तर का माझी परीक्षा पाहिजे आणि केलेली भक्तीचं श्रेय म्हणून
माझ्या जीवनात असे दुर्दैवी प्रसंग कार्य काढले असते. मला जगण्याची इच्छा नाही. मला माझ्या मनात आलेला तुम्हाला माझी परीक्षा मी कुणासाठी जगू? आत्मघात करून का जगावं मी? आत्मघात तुमच्या महत्वाचा मार्गदर्शनानुसार मी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. हो. हा म्हणता म्हणता पुत्राची प्राप्ती झाली. काही उपयोग आहे त्याचा? माझ्या जीवनात कुठला प्रसंग निर्माण झाल्याची जाणीव तुम्हाला आहे? हरिओम हरिओम हरिओम. आता बाळ माझ्यापासून दूर गेलाय. त्या सैतानानं एवढ्या वेळा त्याचा शेवट आम्ही झाला. त्या परमेश्वराला अशी जर का माझी परीक्षा माझी ठरवी असेल तर मरू द्या मला. आता माझी सहनशक्ती संपली आहे. राजा हीच खरी कसोटी आहे तुझी. हो हो यात तर तू तुझ्यापर्यंत राहिलास आणि जिवंत जर राहिलास ना गेलेलं सुख तुला पुन्हा प्राप्त होण्याची संधी आहे. हरिओम हरिओम. जिवंत मी राहो हो केलेलं सुख हो कसलं सुख. माझ्या बाळाचा शेवट एवढ्या त्या सैतानानं केला असेल आणि मला यानंतर सुख मिळणार का? मला आशा दाखविता का? माझी मनमिळवणी करता? राजा मला मरू द्या. जे तुझ्या नजरेला दिसते तुझ्या बाजूने ते योग्य आहे पण माझ्या नजरेला ते अयोग्य आहे. हो तू जिवंत राहायला हवास. हो. कारण भविष्यात काय घडणार आहे भविष्यात हो भविष्याच्या गर्भात काय रहस्य दडलेलं आहे जाणण्याची जाणशक्ती मला आहे ना. तुम्ही त्रिकालीन आहे. काय कथित करायचे आम्हाला? तुमचं गेलेलं सुख तुम्हाला पुन्हा प्राप्त होणार आहे पण माझा बाळ पुनश्च मिळणार आहे. हो म्हणजे माझा बाळ सुखरूप आहे. सुखरूप त्या परमेश्वराची इच्छा तशी आहे. कुठे माझा बाळ? पण आणि तो सुखरूप आहे. जो आहे ना ती जागा ते स्थळ मी तुला सांगू शकत नाही पण तो तुम्हाला पुन्हा प्राप्त होण्यासाठी एक दिवस साहस करावा लागेल. वाटेल तो प्रसंग येईल. माझा बाळ जर मला पुन्हा मिळत बाळ असेल मिळत असेल. काय करावं? एकच शिवशंभू महादेवाची जशी आतापर्यंत निस्सीम भक्ती केलीस ना त्याच्यात खंड पाडू नकोस. हो ही ब्रह्मवाणी ती अभंग आणि अभंग आहे कधी भंग पावणारी नव्हे. ब्रह्मवाक्य जनार्दना म्हणजे या प्रसंगी सोडा त्या देवाला असला मी आरावा. ठीक आहे तुमचं इच्छित साध्य होईल. तुमच्या शब्दाला हो देऊ आम्ही हवी प्रयत्न करू. चला तुमची निस्सीम भक्ती अशीच चालू राहू द्या. यशस्वी भवा. मानवापेक्षा करणारा जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्या परमेश्वराची लीला अशीच आहे आणि अशा या प्रसंगी मी मनोमनी त्याच्या भक्तीत लीन आहे की नाही हे जर का त्या विधात्याला पाहिजे असेल माझ्या हृदयात पासवान ठेवून गेलेलं बाळ माझं जिवंत असा भास करून त्या देवाला आणि तरी जर देवाला त्या दया असेल तर शेवटी माझा आत्मघाताशिवाय पर्याय नाही. तर माझ्या आशीर्वाद हो काय हे झालं घालतात काय काय झालं काय कैलासावर फेरफटका मारतोय. हो काय काय झालं का प्रत्येकाच्या मुखात ओम नमः शिवाय हे ध्वनी बाहेर पडताय. प्रत्येकाला आशीर्वाद देतोय. हरिओम हरिओम हरिओम. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा काय असतील ते पूर्ण करतोय. पण काय रे भक्ताला नारदा द्यायचं देत आहात भक्तांना द्यायचे ते देतोय. माझे बरोबर पुन्हा हरिओम घेतात. काय व्हायला नारदा हो असं का बोललास? नाही कसं आहे हा भक्तांना द्यायचं देतात हा आणि पुन्हा एका हाताने द्यायचं आणि एका हाताने घ्यायचं हा नाही कृष्ण भगवंता. काय म्हणाला? म्हणजे आम्ही दिलो ते आम्हीच मिळविलो. हरिओम हरिओम.
कोणाच्या बाबतीत काय घडलंय? देवा आपला भक्त होय काशी क्षेत्री हो त्या भक्षामध्ये काय आपण काशी हो निर्माण केली. बरोबर बरोबर. त्या काशीचा राज करता राजा सुरत म्हणजे राजा सुरत त्याला आपण पुत्र प्रदान केला. पण ज्याप्रमाणे नारदा सांगितलं गिरजेनं हट्ट धरला म्हणून त्याची इच्छा परिपूर्ण केली. संपला. मी निघालो माझ्या. काय देवा त्याला पुत्र प्रदान केला एका हाताने दिला आणि तो हिरावून घेतला. म्हणजे हिरावून घेतला तो घेतला. मी बापरे हरिओम हरिओम नारायण नारायण. अरे पण हिरावून घेतला तो त्यानं. मग मी कुठं काय केलं? नाही करे त्याला मरण आहे. बरोबर त्याला मरण आहे. पण या भक्ताचा छळ का? आणि समजा जर भक्ताचा छळ झाला तर ते आपल्याला वांछनच पद आहे. नारायण नारायण हरिओम. म्हणजे भक्त तत्वासाठी या ठिकाणी मी आहे. भक्त श्रेष्ठ आहे. भक्ताची महत्त्व राहिली पाहिजे. भक्त म्हणून देव आहेत म्हणून भक्त आणि भक्त आहेत म्हणून देव आहे. याच्यासाठी काय करतो ते पहा. यावेळी माझा वंश असलेला माझा पुत्र वीरभद्र या पिताजींच्या हाक्यापर्यंत धावून आला. कोण पिताजी? हे पिनाकमणी देवघरा नागवचना उमावरा शिव शंकरा हे शंभू महादेवा हा वीरभद्र आपल्या चरणी सतत प्रणिपात करतो. कल्याण वस्तू तुलाही माझा नमस्कार आशीर्वाद आशीर्वाद. पिताजी मी माझ्या कामी मागणं असताना एकाएकी हात घेण्याचं कारण कोणतं? यालाच कारण एक आसू मृत्यूलोकीच्या ठिकाणी थैमान घालतोय. भक्तांना छळतोय. एवढंच नव्हे दशखंडात व्यापी गेली ती काशी आणि त्याच काशीचा नरेश राजा सुरत याला मी पुत्र प्राप्त करून दिलाय. परंतु तो पहा दानव तो दानव तो पुत्र घेऊन पळतोय. एवढंच नव्हे त्या राज्याचा छळ करतोय. भक्त तत्वासाठी तुला हा कधी निघाली. पिताजी तो उन्मत्त दानव त्या दानवानं साऱ्या भक्तावर संकट आलेलं ना. पिताजी असं द्यायचं असेल तर घ्या तुमचा शुभ आणि मंगल. आणि गेला एक तसा त्याच्या पराक्रमावर विश्वास आहे. त्याची खात्री आहे. कशासाठी या सागरामध्ये तुला फेकून देणार? या सागराची माझी नाव
काका तुझे शेजारी बरे हो ह्या मत बरोबर आठवा त्या पाय नाकात माझा सत्यानाश राहिलं काय केलं काय केलं आणि माझा सत्यानाश झाला पण मी आता ऐकायचं नाही आपल्या जेव्हा सांगायची जाईल माझा काय झालं त्याचा बाबड्याचा बरा जाऊ नये माझं काय म्हणणं माझा वाईट करू नको इतक्या मागाचा का सांगायचं ऐकलं तर हत्तर महाराज हो मला जाऊन तसा नाही रे फक्त होय महाराज जाऊन बाकी हत्तर बित्तर फक्त हत्तर महाराज खपऱ्या देवा हे नरड्या तुला कोण गेलो का रे काका खाता वटाणून महाराज हत्तर महाराज वाटते कि आता देवाला ऐकले तर महाराज आज मका का माझा काढली जरा खवा गावणार ह्याच्या अगोदर तुका कोमा देवतो ठरवलेला तो देव नाही मग आठवण असा आता जर पंचा गुणाचे जसं गावलं तर हाडून तुका दे होय करून सांगायच्या आधी हटले तर देवा महाराज सांगायच्या आधी जाऊन कसं जाणे तुका हाडून देतो असं कोमा देतोय आणि नारळ गावलं तर नारळ देतोय या टायमा म्हणतो माका काय माका घरात जाऊ नको आईला लागतो माका घरात द्यायचं नाही घर काही बघते काय घालता या काय केलायचं बरोबर नाही टाकून गेलो आणि माझ्या वगी 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 एका घराकडे घरात ठेवताना सांगायचं काय करताना जेवण दिल्यास पदरात जाऊन ठेवतो ओगी ओगी माझ्या सोन्याला रसिक प्रेक्षक अनेका म्हणजे हाच तो धीवा चाला क्या अरे धीवानो अरे धीवानो बोल खडा अरे माझा बाबा काय घातलं पाय तुझा पाया पण असला काय कोण नको रे माझ्या बाबा स्वतः काय काय घालतं या हा बाळ तुला कुठे मिळाला हा बाळ कुठे मिळाला कुठे मिळाला ए बाबा ते इंद्राकडे तू कोणती या खाऊ नाव माझा कालांत ज्या बाळाच्या सोनात येत तो बाळ हा नाही अरे त्या कोणत्या सोना गेलो बाबा मी माझ्या घरात बोल बोलते जेव्हा हा तुझा आहे होय तो माझ्या हे घर बनला या घर बनला हे तुझं घर आहे. जगाचे पोरं आम्ही हटतो अरे बोला ना माझ्या स्वाधीन करणार नाही माझ्या स्वाधीन करणार नाही कोणाला सारून दे रे माझ्या कोमलता किती एवढी एवढी सांगतो काय सांगतो माझ्या बरोबर ये रे जनासी पटेल इसे जनासी पटेल इसे तू ही करावे बड़ा बड़ा
सुद्धा राहणार नाही. या शास्त्रांवर कालांत उचललेला शस्त्र माघारी घे. माझ्या मार्गात येणारा कोण आहेस तू? शंभू महादेव पुत्र वीरभद्र तोत्तमी. वीरभद्र. हा, माझा मार्ग अडवण्याचं कारण एकच गोष्ट. अशी कोणती? तू जो बाळ आणलाय तो बाळ माझ्या स्वाधीन कर. आतापर्यंत जे केलं ते कुणाच्या इच्छेने नव्हे, थोडा सामर्थ्यानं केलंय. मार्गात माझ्या येऊ नकोस. आडवा केल्याशिवाय राहणार नाही. कालांत मुखातले बोल मुखात ठेव. हा. सरकारचेच बोल बाहेर काढले असतील. ही नावी कमलापासून खेचून काढी. काही जण आले प्रत्येकाच्या जीवनी मी जे निर्माण केलं ते तुझ्या जीवनी होण्यास वाटते. कालांत विचार कर. विचारपूर्वक बोल. कारण हा वीरभद्र म्हणजे सामान्य नव्हे. ज्याने आपल्या आजोबाला आजोबा म्हटलं नाही. कोणतं हो वीरभद्र. विश्वातील अचाट शक्ती जरी या कलाच्या समोर आली असेल, त्या शक्तीचा अभिमान करण्याची हिंमत माझ्या मानवी समजले. जा तुझ्या जीवनाचा सोनं तुम्हाला हीच संधी मी तुला देतोय. या जगाचा चित्रपट पाहिजे असेल जा म्हणतोय. पाताळ खोलापर्यंत चालतो. आतापर्यंत टाकलेला पाऊल आखलेला मार्ग मी जीवनात केव्हा बदलला नाही. क्षणप्रतिक्षाच्या त्या तत्वाला प्रत्येकाशी दोन करणारा कलांत तुला साधवणार नव्हे. बरं, कालांत हा वीरभद्र म्हणजे सामान्य नव्हे. मान येतो मरण या हेतूने वावरणारा ही दुनिया पाणीशिवाय तो आत्मोशन माणसाचं सत्व आणि तत्व पणाला लागतं. परमेश्वरा तुझी ही कनिष्ठतेने आम्ही भक्ती करणार, पण अजूनही आमचा आशेचा किरण आमच्या समोर नाही. आता तुझ्याशिवाय चालणारा या जगाच्या पाठीवर आमचा कोणीही नाही. तेव्हा आता तरी देईचं दार उघड, आता तरी देवा उघडत ये. आता तरी देवा, आता तरी देवा, आता तरी देवा उघडत ये.
पोहोचविला. बरोबर आहे. देव तारी त्याला कोणीही मारू शकत नाही. एवढं तू लक्षात ठेव म्हणतोय. देवा हा मी जो इथं आलोय हा त्याचा घात करीनच करीन. कुणाचा? त्याचबरोबर तुम्हा समस्त देवतांचा हिंदू. अरे विनाश विपरीत बुद्धी सुद्धा आहे त्याला. परमेश्वराच्या आशीर्वादानं माझा बाळ इथं सुखरूप आहे. लक्षात ठेव, तुझा विनाश काळ जवळ आलाय. मग यावेळी या सम्रांगणाच्या ठिकाणी धरातरी बोलण्यासाठी सम्रांगण तू माझी परीक्षा पाहिली आणि अखेरच्या क्षणी जगत कल्याणाचं कार्य माझ्या हातून घडलं मी धन्यच झालं. पण देवा अजून माझा बाळ आहे, अजून नामकरण सोहळा परिपूर्ण झालेला नाही आणि हे त्याच्या जीवनात असे प्रसंग का? राजा धन्य तुझी भक्ती आणि भक्तीला बोलून परमेश्वरानं दिलेला हा तुला प्रसाद आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ तुझ्या करवी घडला गेला म्हणून त्याचं फलित म्हणून तुला पुत्र प्राप्त करून दिला. पण राजकर्त्या जो पुत्र तुला जन्मला तो अल्पायुष्य होता. तो दीर्घायुष्य करण्यासाठीच त्याला देव दानव या सानिध्यात ठेवायचा होता आणि तो अल्पायुष्याचा डाग त्याचा दूर करून त्याला दीर्घायुष्य करायचा होता. आणि या साऱ्या नाट्यात त्याला कैक वेळा मारण्याचा प्रयत्न झाला. मृत्यूवर अजय ठरला म्हणून त्याचा